म्हणतो कसा, आओ शिवाजी हमारे गले गले लग जाओ, आओ खान हाक मारी तो सरी, खान हाक मारी तो सरी, रोकून नजर गहिरी जिरहा जिरार जी 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 जिरहा जिरार जी 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 धुळीचे मेघ साथ निमिषात, उसळले धुळीचे मेघ साथ निमिषात. ललाट रेषा त्या शिवाची, ललाट रेषा त्या शिवाची, आई भवानीने अशी रेखली. जन्माने त्या वीराच्या नवतेजाची प्रभा फाकली. स्वराज्याचा तेज सूर्य हा, स्वराज्याचा तेज सूर्य हा बहुजनांचा वाली. जन्माने त्या शिवाच्या ही माती पावन झाली. शूरपणाने अभिमानाने, शूरपणाने अभिमानाने नमतो ज्याच्या चरणी, असा धुरंधर जाणता राजा दुसरा नाही कोणी. तो काळ होता महाराष्ट्राचा, गजांक लक्ष्मीच्या वैभवात नांगण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा. महाराष्ट्र सर्वत्व कलेचा परिमळ, बुद्धीचा सुगंध पराक्रमात दरवळत होता. महाराष्ट्र असा सुखाने नंदत असतानाच एका दुष्ट काळी मंगळाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. या काळात महाराष्ट्र पडके स्वाऱ्यांच्या टाचे खाली विरळला जात होता. आदिलशाह आणि मोगलांच्या सक्तीचा अर्थ अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कपाचावी, लुटारू, लूटखोरी, धनधान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटारू, मोगलांची तोडफोड हाच होता. अंतःकरणात असंतोष दिसत होता. जनतेची प्रार्थना ऐकून आणि गोड बातमीची कुरकुर सगळ्याच वाढली.
रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शुभांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडून लागले. स्वराज्याचा सत्कार सिद्धीसाठी सर्वस्व समर्पित करावयास तयार होते. नसा नसा तो ज्वलंत स्वाभिमान दौडत होता. जीवाला जीव लावणारे साथीला शिवरायाने जोडले. असे कितीतरी सौंदर्य शिवरायांच्या इशाऱ्यावर प्राण देण्यास तयार होते. सर्व भावयांना एकत्र करून रायरेश्वराच्या डोंगरावरती शिवबाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गरम केलेल्या भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. जगदंबा जगदंबा
बुद्धीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सृष्टांचं रक्षितो शत्रूंनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो धावा ध्रुवदंड पर चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कन्या जिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज